आपण वाशी संघाची पाहतोय, खंडा संघाची पाहतोय, माफ करा. आपण पाहिलं बाबदेव खंडाने प्रथमतः नाणेफेक जिंकली आणि या ठिकाणी फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. आमंत्रित केलं गावदेवी वाशी संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. 4 षटकांची मॅच पाहायला मिळेल. आपण पाहतोय आजचा दिवस गावदेवी चषक 2022 मधील दुसरा दिवस आपण पाहतोय. ज्या पहिल्या मॅच मध्ये आपण बाबदेव खंडाळाला पाहिलं होतं, चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून झाली. त्यानंतर आपण गावदेवी वाशी संघाला पाहतोय, चांगला खेळ मापगाव संघाविरोधात त्यांनी केला आणि या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये दोघांनीही अगदी ऐटी मध्ये प्रवेश मिळवला. मॅच आपण जर पाहिली तर 4 षटकांची आहे. पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये खेळवलं जाईल आणि त्यानंतर 3 षटकांमध्ये आपण पाहणार आहोत. या मॅच मध्ये रोमांच, या मॅच मध्ये प्रत्येक संघामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूंना खेळण्याची संधी आहे आणि त्यामुळे सामन्यामध्ये अंततः आपण पाहणार आहोत की कोणता संघ बाजी मारेल, किंबहुना कोणत्या संघाला या ठिकाणी स्पर्धांमधून परतावं लागेल. क्रिकेटचा अंगम जर आपण अलिबाग टेस्ट क्रिकेट पाहिलं तर या मॅचेस प्रत्येक गाव आणि गाव आयोजित करतात. पूर्णतः आपण पाहिलं रेवस ते अलिबाग या पट्ट्यामध्ये जवळपास 220 पेक्षा जास्त स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि जर अप्रॉक्सिमेट एवढ्या स्पर्धा प्रत्येक गावामधील आयोजक या ठिकाणी स्पर्धा भरवतात आणि गोंधळपाडा गावाने आयोजित केलेली मानाची स्पर्धा जर आपण पाहिली तर यंदाच्या वर्षीचं रूप अगदी प्रचंड रूप आपण या स्पर्धेला पाहतोय आणि एक मोठी टुर्नामेंट आयोजित केली गेली आहे 1 लाख रुपयांची. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं प्राइज आपण पाहणार आहोत 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 25,000 रुपये दिले जातील आणि त्याच पद्धतीने आकर्षक चषक आपण गावदेवी गोंधळपाडच्या माध्यमातून पाहिलेत. सलामीची जोडी आपण पाहिली तर नितेश आहे, त्याबरोबरने आपण प्रेमला पाहतोय. पहिला चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. षटकामधील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज आपण पाहतो राहुल कराडच्या पहिल्या चेंडूवरती फलंदाज गारद झालाय. बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट इज डाऊन. कमांड टीचर रुपेश. आपण पाहिलं चक्रव्यूह रचला गेला आणि त्यामध्ये चक्रव्यूहामध्ये अडकलाय. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं 38च्या वरून मारण्याचा प्रयत्न किंबहुना मिस हिट मैदानावरती पाहायला मिळाला. मी जज झाला चेंडू आणि डबलकावरती आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती राहुल खरतला मिळते पहिली गोल्डन विकेट. पहिला चेंडू गोलंदाजसाठी चांगला येतोय, किंबहुना आपण पाहिलं राहुल खरतच्या गोलंदाजीवरती मोठे फटके लगवण्याचा प्रयत्न होत नाहीये. पहिलं षटक मैदानावरती राहुल खरतच्या माध्यमातून येत आहे. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. त्यानंतर आपण नवीन फलंदाज सागरला पाहतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. डीप मिड विकेट सीमा बार. इट्स अ 6 कमान षटकार. पहिल्या चेंडूवरती आली विकेट. त्यानंतर फलंदाजाने केलं आक्रमण. राहुल खरात वरती खेळलेला पहिला सन्नाटेदार फटका 6 धावांसाठी षटकार. गावदेवी चषक 2022 ची स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी गोंधळपाड्याने आयोजित केलेली स्पर्धा अतिशय मानाची स्पर्धा आपण या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पाहतोय. राहुल खरातची गोलंदाजी सुरू आहे. पंच मैदानावरती पाणी द्यायचं आहे.
थँक्यू डीजे. आपण अनिल कपूर यांचं अभिनय असणारं गीत ऐकलं. या ठिकाणी जर आपण पाहतो एक सदाबहार अभिनेता ज्यांचं एज कधी दिसून येत नाही असं अनिल कपूर यांचं गीत आपण पाहिलं. या ठिकाणी जरूर मैदानावरती चांगला चेंडू व्हायला. त्यानंतर सर्व खेळाडू आपण पाहतोय अगदी नजदीक आहेत विकेट किपरच्या. धावफलकावरती जरूर आपण धावा देखील पाहतोय. येणाऱ्या धावसंख्येमधील बदल. सन्मान्य सागर गुरव आणि सन्मान्य बाळा गोंधळी या दोन्ही व्यक्तींना विनंती करतोय की आपण स्टेजवरती यायचं आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं सुरू केलं गेलं राहुल खरातच्या माध्यमातून. लाभटेक फटका स्टँड अँड डिलेवर चेंडू येतोय डीप स्क्वेअर लाईक सीमा रेषापार. बिग बॅक बॅक सेक्स कमांड डीजे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. कोई मिल गया चित्रपट त्यामध्ये ऋतिक रोशन प्रीती झिंदा यांचा अभिनय पाहिला होता आणि अतिशय गाजलेला चित्रपट आपण या ठिकाणी पाहिला. अगदी सदाबहार गीतांचा नजराणा पेश करतो डीजे मास्टर रुपेश. धन्यवाद. धावफलकावरती येणाऱ्या धावा देखील आपण पाहिल्या. त्या म्हणजे आतापर्यंत 12 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. अजूनही एक चेंडू मैदानावरती येईल. दोन्ही षटकार आपण पाहिलेत. एक विकेट देखील पाहिली आणि त्यानंतर राहुल खरात पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती. धावफलकावरती आपण पाहतो रिस्की रन घेण्याचा प्रयत्न होता. एक धाव धावफलकावरती आली. पहिलं षटक मैदानावरती पूर्ण केलं गेलंय आणि त्या अखेरीस आपण 13 धावा धावफलकावरती पाहिल्यात. पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वास येतोय. त्याच्यामध्ये 2 षटकार आपण पाहिले. त्यामध्ये एक विकेट देखील आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. त्यानंतर मात्र पूर्णतः डॉमिनेशनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाज अगदी अटॅकिंग फटके मैदानावरती आले. पहिलं षटक पूर्ण झालंय. धावफलकावरती येतात 13 धावा. विनंती करतोय मॅच मध्ये नो टीम मीटिंग्स. आपल्याला वेळ वाचवायचा. टाइम इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. कारण आपण पाहिलं एका सेकंदाने एक रनर पूर्णतः ऑलिम्पिक मध्ये पहिलं प्राइज घेऊ शकतोय. त्याच्यामुळे प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद आणि या मॅच मधील प्रत्येक मुवमेंट ही आपल्याला या मुवमेंट मध्ये आपल्याला वेळ वाचवायचा आहे. षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालंय. धावफलकावरती येत आहेत 13 धावा. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण गोलंदाज पाहतोय तो म्हणजेच धीरज. धीरज मैदानावरती येतोय. धीरज शिलमकर असं नाव आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला पाहायला मिळेल ऑलराऊंडर खेळाडू तो म्हणजेच पंकज शिलीमकर. त्यानंतर धीरज मैदानावरती येतोय. षटक क्रमांक दुसरं त्याच्या माध्यमातून सुरू केलं जाईल. स्ट्राईक वरती आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजे नितेश. त्याच्या बॅट मधून 2 कडक फटके आलेत. आता मात्र कशा पद्धतीने फटकेबाजी करतोय तीच कन्सिस्टन्सी मैदानावरती पाहायला मिळेल का. षटकामधील पहिला चेंडू मैदानावरती येतोय. पडल्यानंतर आपण पाहिलं चेंडू स्लो झाला. गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि त्यानंतर केवळ एकमात्र धावी मैदानावरती आली. 14 धावा आतापर्यंत स्कोरबुक वरती आपण पाहतोय. आपण हा सामना घरबसल्या देखील पाहू शकता. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून dreamscricket.in ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर ही मॅच या रखरखीत उन्हामध्ये न पाहता आपल्या घरी अगदी पंखा कूलर आणि एसी लावून देखील आपण पाहू शकता. फाटकजी पूर्णतः मॅचचा आनंद आपण घरबसल्या घेऊ शकतोय ते म्हणजेच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. आपण बोलतोय पुन्हा एकदा सामन्याकडे. ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झाली. सलामीची आलेली जोडी आपण पाहिली. त्या ठिकाणी प्रेम मैदानावरतून परतला होता. योगेश मैदानावरती आहे. चांगला फटका मैदानावरती येतोय. चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेषा पार. इट्स यू 6 षटकार. क्या बात आहे. अगदी अफलातून फटका मैदानावरती पाहायला मिळाला. अप्रतिम फंटास्टिक फंटाबलस ट्रिमांड शॉट आपण पाहिलं. बिहाइंड द विकेट फटका खेळलाय 6 धावांसाठी. त्यानंतर मात्र गोलंदाजावरती दडपण पाहायला मिळेल कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी करतो 360 अंशाचं मैदान. आता मात्र समोर लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. इट्स यू 6 षटकार.
डॉबलकावरती आपण पाहतो समोर लॉफ्ट केला गेला, फटका येतोय वाईडी शिलाँग ऑन सीमा बार षटकार. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत धीरजचा पुढील चेंडू. या ठिकाणी काय फटका खेळलाय जरूर, मात्र झेल देखील सोडला गेला. आपण पाहिलं कलात्मकता दाखवली, इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळण्याची या ठिकाणी कमाल करतो तो म्हणजे योगेश. आतापर्यंत फटके आपण पाहिले, एक फटका फाईन लेग सीमा पार, तर दुसरा फटका वाईडी शिलाँग ऑन बाउंड लाईनच्या वरून आला होता. गोलंदाजी करण्यासाठी आलेला गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे धीरज. त्याच्यावरती 2 बहारदार फटके आलेत, त्यानंतर मात्र स्ट्राईक वरती येतोय नितेश. या ठिकाणी गॅप मध्ये चेंडूला खेळतोय आउटफील्ड. या ठिकाणी पाहिलं थोडंसं क्विक जरूर आहे, चेंडू ट्रॅव्हल करतोय पॉइंटला, फील्ड करण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फंटास्टिक रनिंग बिटवीन द विकेट्स. क्या बात आहे. आपण पाहिलं आय कॉन्टॅक्ट तितकाच चांगला, कोऑर्डिनेशन आणि मैदानावरती आपण पाहिलं ही गोष्ट ज्यावेळेस पार्टनर आपला चांगला असायला पाहिजे. 3 धावा अर्जित केल्या गेल्यात आणि अगदी आंधळेपणाने आपण विश्वास ठेवू शकतोय त्या पार्टनरवरती. आणि डबलकावरती आल्या 3 धावा आणि या 3 धावांशी आपण डबल पाहतोय पुढे येण्याचं काम केलं गेलं. 30 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू आहे बापदेव खंडाळा संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकली आणि त्याच कॉन्फिडन्सने या ठिकाणी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत घेतलेला डिसिजन हा योग्यच आहे असं या ठिकाणी करून दाखवलंय. षटकामधील पुढील चेंडू धीरजचा. फॅन्टास्टिक स्ट्रोक डीप स्क्वेअर लेग आउट ऑफ द पार्क. चेंडू जातोय 6 धावांसाठी, लॉफ्टेड फटका षटकार. कम ऑन डीजे. डॉबलकावरती आपण पाहतोय 2 षटकांच्या अखेरीस 36 धावा आल्यात. 18ची सरासरी डॉबलकावरती राखली गेली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 13 धावा आल्या होत्या, मात्र या षटकामध्ये 23 धावांचं मोठं षटक आपण पाहतोय. त्या ठिकाणी प्रत्येक फलंदाजाने आपला क्लास दाखवलाय. अफलातून स्ट्रोक मैदानावरती. नो टीम मेट इज हिअर. तुम्हाला विनंती करतोय की पुन्हा एकदा सांगायला लागलं नाही पाहिजे, वेळ वाचवा, कारण यानंतर आपल्याला आणखीन 2 सामने जे महत्वपूर्ण आहेत ते खेळवायचे आहेत. आणि कालच्या दिवसामध्ये आपल्याला बॅड लाईटचा सामना करावा लागला होता. 4:07 झाली आहेत. आपण ही मॅच पाहतोय. डबलकावरती आपण पाहतो 2 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. षटक क्रमांक 3 सुरू केला जाईल. बोथ एंडचा वापर आपण पाहतोय. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बोथ एंडचा वापर केला जातो, अगदी त्याच पद्धतीने आपण हे षटक देखील पाहतोय. 2 षटकांच्या अखेरीस डबलकावरती आल्या 36 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 13. दुसऱ्या षटकामध्ये खोऱ्याने धावा बनवल्या गेल्या, त्या म्हणजे 23 धावा डबलकावरती येत आहेत. अजून 2 षटक डबलकावरती येतील आणि त्यानंतर मात्र आपण पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आवाज ऐकणार आहोत, ते म्हणजेच गुरुवर्य फडक सर यांचा. सुरू करा खेळ. पंचांना विनंती करतोय कल्पेशजी म्हात्रे, त्या पद्धतीने आपण प्रवीणजी वानकडे यांचं नाव घेतोय. आजचा दिवस पूर्णतः जी पंचगिरीची महत्वाची भूमिका आहे जी त्यांच्या माध्यमातून साकारली जाते आणि त्या भूमिकेमध्ये आपण प्रवीण वानकडे आणि कल्पेशजी म्हात्रे हे नाव पाहतोय. षटक क्रमांक 3 सुरू करा. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पंकज शिलीमकरला पाहतोय. आपण पाहिलं पहिलाच चेंडू जरूर स्लोवर पद्धतीचा येतोय. पंकज शिलीमकर जर आपण पाहायला गेल्या सामन्यामध्ये देखील काय षटक हाताळलं होतं, त्या पूर्णतः मॅच मध्ये ते टर्निंग पॉईंटचं षटक ठरलं असेल, कारण त्या पूर्ण षटकामध्ये धावा मैदानावरती पाहायला मिळाल्या नव्हत्या. पंकज शिलीमकर मैदानावरती येतोय, ज्याला उंगलियों का जादूगर कहा जाता है.
आपण पाहिलं बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न आहे. अगदी क्रीजचा चांगला वापर हा मैदानावरती करतोय. जे पॉपिंग बॉक्स आपण पाहतोय त्या पॉपिंग बॉक्सचा चांगला वापर या ठिकाणी केला गेला. आतापर्यंत आलेल्या धावा देखील आपण पाहिल्या त्या म्हणजेच धावफलकावरती येत आहेत 36 धावा. 2 चेंडू निर्धाव पद्धतीचे हातात पंकज शिलीमकर यासाठी ओळखला जातो. अगदी चेंडूवरती बोट फिरतोय आणि त्यानंतर फलंदाजाला आपल्या तालावरती नाचवतोय. ही जादू आहे, ही किमया आहे, ती म्हणजेच पंकज शिलीमकरची. गावदेव आशिष संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू ज्याच्या खांद्यावरती या संघाची दारोमदार बऱ्याचदा पाहायला मिळते. चांगला फटका मैदानावरती येतोय. झेल सोडला, चेंडू वन बाउन्स फरार जातोय. 4 धावांसाठी कमांड डीजे मास्टर बजाव. डबलकावरती येतोय 4 धावांसाठी आलेला जबरदस्त बहारदार चौकार आपण पाहिला. ॲडव्हेट षटक क्रमांक 3 सुरू केला गेलाय. 2 चेंडू निर्धाव आले. त्यानंतर आपण पाहिलं 4 धावा धावफलकावरती येतात. पुन्हा एकदा आपण पाहणार फलंदाज आक्रमण करेल की गोलंदाज कमबॅक. आक्रमण केलाय, फटका लगावलाय, अक्रॉस द लाईन चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या वरून. 6 धावांसाठी यूज 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 6 कमांड डीजे. आणि या षटकार आपण पाहिला गावदेवी चषक 2022 मधील येतोय हा 101 वा षटकार. क्या बात आहे नितेश. चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप स्क्वेअर लेगला, फील्ड केला जात आहे तोपर्यंत एक चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला. स्ट्राईक रोटेट झाल्या. धावफलकावरती येणारा धावा देखील गतिमान करण्याचा प्रयत्न होतोय. धावफलकावरती आपण पाहिला 47 धावा लागल्यात. गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड पॉइंटला फील्ड केला जात आहे जोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या जातात. फंटास्टिक रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहिलं. दोन्ही फलंदाज अगदी क्विक आहेत. रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये षटक क्रमांक 3 या ठिकाणी पूर्ण होत आहे. धावफलकावरती 49 धावा आल्यात. ज्या पद्धतीने शेवटच्या चेंडूवरती कलात्मक फटका खेळला होता, फिल इन द ब्लँक्स पद्धतीने रिक्त जागेमध्ये खेळण्याचा प्रयत्न हा देखील पाहायला मिळाला. ही जी पार्टनरशिप आपण पाहतोय पहिल्या विकेट नंतर केली गेली नितेश आणि योगेश यांच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहिलं तर योगेशच्या बॅट मधून 3 षटकार आणि त्यानंतर नितेशच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 3 षटकार आणि 1 चौकारांच्या मदतीने तो खेळतोय. आणि धावफलकावरती आलेल्या धावा देखील पाहिल्या तर योगेश वैयक्तिक 21 रनवरती खेळतोय तर नितेश आपण पाहिलं 12 चेंडू आणि 28 रनवरती खेळताना पाहायला मिळाला. मॅच मध्ये नो टीम मीटिंग्स, कारण मॅच आपल्याला आणखीन 2 खेळवायचे आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो आणखीन एक इनिंग त्यानंतर एक महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला पाहायला मिळेल तो म्हणजेच कुबेर 11 अलिबाग संघ पंकज जाधव आणि टीम आणि त्याबरोबरीने आपल्याला पाहायला मिळणार आहे मागच्या मॅच मध्ये विजेता संघ तो म्हणजेच दिगोड संघ मैदानावरती पाहायला मिळेल. या षटकानंतर दोन्ही संघांच्या कडून माझा पुकार असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. धावफलकावरती आपण पाहतो 49 धावा आल्यात. षटक क्रमांक 14 आणि अंतिम सुरू केलं जात आहे. गोलंदाजच्या मार्चावरती येतोय गोलंदाज. अंतिम षटक म्हटल्यानंतर निर्वाणीचं षटक आहे. स्लॉगर ज्या पद्धतीने फलंदाजाला आक्रमण करणं या ठिकाणी गरजेचं ठरतंय. पहिला चेंडू मैदानावरती येईल राईट आर्म ओव्हर द विकेट. या चेंडूवरती आपण पाहिलं फलंदाज मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय मात्र या ठिकाणी आलेला हा चेंडू आपण पाहिला तर जरूर फलंदाज समजत नव्हता.
थर्ड अंपायरला नियुक्त केलं जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय एक डिसिजन आमच्यापर्यंत आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज हिट विकेट स्वरूपामध्ये बाद झाला. ही आहे युट्यूबची जादू. कारण आपण या ठिकाणी पाहिलं होतं की जरूर विकेट मैदानावरती पाहायला मिळेल. तर डंपरला नियुक्त केलं गेलं. एक खात्री मैदानावरती केली गेली आणि आपण रिप्ले मोबाईलवरती देखील पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून. ही विकेट मैदानावरती आली. हिट विकेट. कमॉन डीजे मास्टर रुपेश. थँक्यू सो मच डीजे मास्टर. सर्दी खोकला आणि मलेरिया झाला तरी चालेल पण लवेरिया होऊन देऊ नका कारण सर्वांना वेळ लावलाय. धावफलकावरती आपण पाहतोय जरूर विकेट मैदानावरती पाहायला मिळाली. हिट विकेट मैदानावरती येते. पहिल्याच चेंडूवरती आली विकेट. हिट विकेट स्वरूपामध्ये आपण पाहिलं. फलंदाज बाद झाला. युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये च्या माध्यमातून आपण पाहिलंय की फलंदाज अपिंग बॉक्स मध्ये अगदी पाठीमागच्या बाजूने खेळत होता. स्टंपच्या नजदीक खेळत होता. जवळ खेळत होता आणि त्या क्षणी आपण पाहिलं की शरीराचा भाग त्या ठिकाणी लागला आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं की विकेट मैदानावरती पाहायला मिळाली. फलंदाज बाद झाला. बॅक टू द पवेलियन. नितेशची मोठी विकेट कारण या नितेशने आतापर्यंत संपूर्ण मॅच मध्ये पाहिलं होतं 3 षटकार आणि 1 चौकार लगावला होता आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं तर 13 चेंडू त्याने फेस केले आणि 28 धावांची एक उपयुक्त खेळी करत तो मैदानावरतून परतला. षटक क्रमांक 4 मैदानावरती आला. मिलिंद पाटील गोलंदाजी करतोय. जर 5 खेळा कारण आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की आता नंतर आपल्याला आणखी 2 मॅचेस खेळवायचे आहेत. जर आपण पाहतोय या इनिंग नंतर एक इनिंग येईल आणि त्यानंतर 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि टोटल जर आपण पाहिलं तर 5 इनिंग्स पूर्ण करायचे. 2 तास आपल्यापर्यंत राहिले. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 सुरू केलं गेला. आपण पाहिलं या ठिकाणी या सामन्यामधील आणखीन एक विकेट. फलंदाज बॅक टू द पवेलियन. कमॉन डीजे. आपण पाहिलं पहिल्यांदा नितेश बाद झाला. त्यानंतर मात्र स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं फलंदाज योगेश बाद झाला. योगेश जबरदस्त फलंदाजी करत होता आणि तो सेट होता त्यामुळे मैदानावरती स्ट्राईक घेण्याचा चांगला प्रयत्न झाला होता. षटकामधील पुढे चेंडू ऑन दी राईट फटका खेळतोय. आपण पाहिला वाईट लोंगाला क्षेत्ररक्षक उभा फील्ड करतोय. तोपर्यंत अपलकावरती हालचाली पाहायला मिळाल्या होत्या. विकेटचा पतंग होता राहिला किंबहुना क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचतोय. फलंदाज अपलकावरती धावा देखील पाहायला मिळाल्यात. 50 कम्स अप आपण पाहतोय. 50 धावा धावफलकावरती आल्यात. चांगला चेंडू मैदानावरती टाकण्याचा प्रयत्न मात्र पडल्यानंतर चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर वळतोय आणि धावफलकावरती येतोय अवांतर चेंडू. यानंतर होणारा सामना मी पुकार देतोय कुबेर 11 अलिबाग विरुद्ध
सामना मैदानावरती पाहायला मिळेल तो म्हणजेच नवजीवन दिघोडी. आपण बॉल स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये आणखीन एक फलंदाज बाद बॅक टू दी पवेलियन कमांड इज ए. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण गीत जरूर ऐकतोय. तारुण्यपणाची मजा तारुण्यपणामध्येच घ्या. त्यानंतर एकदा वय सरलं की त्यानंतर काही करू शकत नाही आपण, कारण प्रत्येक आपण जर या ठिकाणी व्यक्ती पाहिला असेल तर बालपण, त्यानंतर येतं तारुण्यपण आणि त्यानंतर येतं म्हातारपण. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं बालपण सर्वांनाच हवं असतं, तारुण्यपणामध्ये जबाबदारी पाहायला मिळते आणि म्हातारपणामध्ये आपण सर्वांना नकोसे होतो. धावफलकावरती आपण येणार धावा देखील पाहिल्या, त्या म्हणजेच 50 धावा धावफलकावरती येतात, 51 धावा धावफलकावरती येतात. षटक क्रमांक आपण 4 पाहतोय. ऑन दी राईस फटका जरूर खेळतोय. चेंडू शॉट मिड विकेटला फील्ड करण्याचा प्रयत्न आहे. जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत लाजवाब फंटास्टिक रनिंग बिटवीन द विकेट्स आणि आधारावरती येत आहेत त्या म्हणजेच या 2 धावा आणि 2 धावांशी षटक क्रमांक 14 पूर्ण होत आहे. धावफलकावरती आल्यात त्या म्हणजे 53 धावा आणि 54 धावांचं आव्हान या ठिकाणी सामोरे ठेवलंय. 54 धावा कराव्या लागतील. 54 रन बनाने पडेंगे आने वाली 4 ओवर के बीच. टॉसबॉक्स मध्ये आपण बोलतोय पडकसर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि जरूर आपण टॉस करणार आहोत. कुबेर 11 अलिबाग विरुद्ध सामना मैदानावरती पाहायला मिळेल. दिघोडी संघ या ठिकाणी येतोय आणि दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला टॉसबॉक्स मध्ये पाहायला मिळतील. संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय चला टॉसबॉक्स मध्ये या. यानंतर दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना, महत्वपूर्ण सामना पाहायला मिळेल. धन्यवाद. चला टॉस साठी यायचं आहे. कुबेर 11 अलिबाग कॅप्टन आणि साहिल येत आहेत, नवजीवन दिघोडीचे कॅप्टन. लगेच टॉस केला जाईल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही बलाढ्य संघाच्या मधली ही एक टाईट मॅच असेल. बिग फाईट, बिकॉज मॅच इज ऑल्सो टाईट. आणि त्यासाठी दोन्ही कॅप्टन साहिल खांबे आलेले आहेत, नवजीवन दिघोडीचे कर्णधार. त्यानंतर यायचा इकडे टॉस करून घ्यायचा आहे त्वरित. मान्यवर आपल्या हस्ते टॉस केला जाईल. मान्यवर स्टेजवरचे मान्यवर आपण टॉस करायला यायचं आहे प्लीज. दोन्ही कॅप्टननी वरती यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचं आहे. एका बाजूला नवजीवन दिघोडीचे कॅप्टन, दुसऱ्या बाजूला कुबेर अलिबागचे कॅप्टन केदार मगर. आपण सुद्धा वरती यायचं आहे आणि आपल्या शुभ हाताने टॉस करायचा आहे. टॉस विचारायचा आहे कोण बोलतोय. टॉस साहिल खांबे टॉस बोलतायत. टॉस जाऊन दे आकाशात. छापा पडलाय, अर्थात कुबेर अलिबाग संघ हा टॉस जिंकलाय.
काय असेल तुमचा निर्णय बॉलिंग करणार. पण तुम्हाला लक्षात आलं असेल मगाशी 74 रन धावांची अनबिटेबल अनब्रेकेबल पार्टनरशिप केली सागर पाटील आणि साहिल खांबे. त्यांना अडवायचं असेल तर तुमची स्ट्रॅटेजी अजून स्ट्रॉंग पाहिजे, कारण त्यांची बॅटिंग लाईनअप 6 ते 7 बॅट्समन त्यांच्याकडे तगडे आहेत. तुमच्याकडे नाही तसं नाही, पण त्यांची बॅटिंग लाईनअप भयंकर भारी आहे. तरी त्यांचे 1-2 प्लेयर्स आज आलेले नाही आहेत. सूरज खांबे नावाचा त्यांचा दांडगा याचा बंधू आज आलेला नाही आणि तो अष्टपैलू खेळाडू आहे. पण त्याच्या गैरहजेरीत पण त्या लोकांचं प्लॅनिंग आज स्ट्रॉंग आहे. तुमचं काय प्लॅनिंग असेल त्यांच्या अपोजिट त्यांना पराभूत करण्यासाठी? नक्कीच त्यांची चांगली टीम आहे, पण आम्ही सुद्धा 2 दिवस तिथे खेळतोय. कालच्या दिवसात सुद्धा खेळ केलाय. 2-3 वर्ष समोरासमोर खेळतोय आम्ही. थोडेसे वीक पॉईंट प्रत्येकाचे असतात. किती चांगला बॅट्समन असू दे चान्स तर देतोच. तर ट्राय करू की चान्स आम्ही ते कॉट करू आणि त्यांना लवकरात लवकर ऑल आउट करू. धन्यवाद. मेहनत नशिबाची साथ कोणाला लाभते ते आपण बघूया. अर्थात तुम्हाला बॅटिंग करायची आहे, काय तुमचं प्लॅनिंग असेल? ती जोडी उतरणार की कोणी स्ट्रॅटेजी बदलताय तुम्ही, काय कराल? आम्ही सेम जोडी तीच जोडी खेळणार का? कारण सक्सेसफुल जोडी आहे. 74 धावांची तुम्ही पार्टनरशिप केलीत आणि ती जोडी भरोशाची आहे आणि तशी तुम्ही सुरुवात करा. दोन्ही टीमना बेस्ट ऑफ लक. जाऊया परत एकदा मैदानात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यश मापगावकर. मॅच कडे आपण बोलतोय, ज्या ठिकाणी 24 चेंडूंवरती 54 धावांची गरज आहे. एका बाजूला पाहतोय बापदेव खंडाळा, तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय तो म्हणजेच गावदेवी वाशिष्ठ संघाला या ठिकाणी जरूर येणाऱ्या 24 चेंडूवरती 54 धावा कराव्या लागतील. 4 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक पॉवर प्लेच्या दरम्यान खेळलं जात आहे. मॅच कडे वळल्यानंतर आपण पाहिलं एका बाजूला पाहायला मिळतोय तो म्हणजे फलंदाज धीरज, दुसऱ्या बाजू पंकज आणि अभिलाषची जोडी आहे. चांगला फटका मैदानावरती येतोय, चेंडू जातोय, वन बाउन्स आउट टू द फेन्स. 4 धावा धावफलकावरती. कमांड डीजे. आणि या चौकारनिशी आपण पाहिला गावदेवी चषक 2022 मधील येतोय 50वा चौकार. 101 षटकारांनंतर आपण परत पुन्हा एकदा काउंट करणार आहोत. पण जरूर नितेशच्या बॅट मधून 101 वा षटकार आला होता आणि या ठिकाणी 50वा चौकार लगवण्याचा मान आणि सन्मान मिळतोय तो म्हणजेच फलंदाज पंकजला. पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग चौकार मैदानावरती आलाय. गोलंदाज जर आपण पाहिलं तर तो पाहायला मिळतोय वाईट चेंडू मैदानावरती आलाय. पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळला आणि त्यानंतर धावफलकावरती अर्जित केली गेली ती म्हणजे एकमात्र धाव. षटक क्रमांक पहिला पाहतो विराज पडदेच्या माध्यमातून भोतेंचा वापर आपण या गावदेवी चषकामध्ये केला. पुन्हा एकदा आपण पाहतो ऍक्शन रिप्ले बॅक टू बॅक. दुसरा वाईट चेंडू मैदानावरती आला. सेकंड इन रो आपण पाहतोय. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा देखील आपण पाहिल्या तर 6 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या चेंडूवरती येतोय कव्हर बाउंड लाईनच्या वरून चौकार आणि त्यानंतर 2 आले चेंडू अवांतर. ऍज पर लॉ नंबर 22 च्या आधारे आपण पाहिलं या 2 चेंडूंवरती पंचाच्या भूमिकेमध्ये असणारे कल्पेश म्हात्रे घोषित करतात की हा वाईट चेंडू धावफलकावरती येतोय. लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जरूर पाहतोय ते म्हणजे प्रवीणजी वानखेडे, ज्यांच्या माध्यमातून एक चांगलं अंपायरिंग कशा पद्धतीचं असावं असं एक त्यांनी उदाहरण सेट केलंय. या चषकामध्ये आपण सर्व काही गोष्टी अनुभवल्यात. आतापर्यंत आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय. या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलं गेलं डीजे मास्टर रुपेश. त्यानंतर ही स्पर्धा आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता ते म्हणजेच dreamscricket.in. पहिला चेंडू मैदानावरती आला त्यानंतर लागोपाठचे 2 अवांतर आपण पाहतोय. मानसिक दडपणामध्ये गोलंदाज जरूर पाहायला मिळालाय, किंबहुना एक चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. जे झालंय ते झालंय, मात्र करायचं काय यावरती विचार विनिमय व्हायला पाहिजे. अशावरती त्याला विचार जरूर करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती येतो चौकार, त्यानंतर आले 2 अवांतर चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती आहे विराज पडदे. लॉफ्टेड फटका मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. यस इट इज द विकेट इज डाऊन हियर. कम ऑन डीजे.
धावफलकावरती येणारा धावा देखील आपण पाहिला. पहिल्या चेंडूवरती आला चौकार, त्यानंतर 2 अवांतर, त्यानंतर आपण पाहिलं विकेट मैदानावरती येते. आतापर्यंत 6 धावांवरती पहिली विकेट आपण पाहिली. पंकजच्या माध्यमातून पहिली विकेट या ठिकाणी नोंदवली गेली. पंकज गेल्या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने खेळ केला होता. मात्र या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर मात्र त्या इनिंगला पुढे बिल्ड करता आला नाही. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज आपण पाहिला तर मैदानावरती येतोय, तो म्हणजेच धीरज. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय जरूर ठिकाणी फील्ड केलं गेलंय. जोपर्यंत फील्ड करतोय मिड ऑफ क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला होता. आपण दाऱ्यामध्ये आपण जरूर पाहतोय त्याला. पहिलं षटक पॉवरप्लेच्या दरम्यान खेळला जातो. 4 षटकांची मॅच आहे. यानंतर आपल्याला एक महामुकाबला पाहायला मिळेल. एक सर्वोत्कृष्ट मॅच, सर्वोत्कृष्ट सामना. अलिबाग तालुक्यामधील 2 संघ, 2 दादा संघांना पाहणार आहोत. एका बाजूला नवजीवन दिगोडे असेल तर दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळेल तो म्हणजे कुबेर 11 अलिबाग संघ. आतापर्यंत धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्या 7 धावा एका विकेटच्या नुकसानावरती. गोलंदाजच्या मोर्चावरती पुन्हा एकदा विराज पडते येतोय. षटक क्रमांक पहिला त्याच्या माध्यमातून. चांगला चेंडू आपण पाहिला, तितकाच चांगला सन्मान त्याला दिला गेला. धावफलकावरती येतोय निर्धाव चेंडू. अजून या षटकामधील 2 चेंडू. या ठिकाणी आणखीन एक विकेटचा पतंग कॉट बँड स्वरूपामध्ये. फलंदाज धीरज बॅक टू द पवेलियन. कम ऑन डी मास्टर. थैंक यू डीजे मास्टर. वो बुलाती है मगर जाने का नहीं. तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती या, तुम्ही क्रिकेटला प्राधान्य द्या, तुम्ही फिटनेसवरती लक्ष द्या, बाकी कोणत्याही गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही रविवारचा दिवस असेल, शनिवार असेल, तुम्ही सुट्टी असेल त्या दिवशी क्रिकेटवरती प्रेम करा. वो बुलाती है मगर जाने का नाही. गेलात तर तुम्हाला धगापटका होईल. धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा आल्या. 7 धावांवरती आपण जरूर षटक क्रमांक पहिलं जे सुरू झालं होतं त्या षटकामध्ये आपण विकेट देखील पाहिलं. 4 धावांनी सुरू होणारं षटक विकेट वरती येऊन संपतंय. पहिलं षटक मैदानावरती पूर्ण झालं. अजूनही 3 षटक आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेट म्हटल्यानंतर सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण सर्वांनी क्रिकेटवरती भरभरून प्रेम केलं आहे. अजूनही आपण पाहिलं तर 1 चेंडू येणं बाकी आहे. 5 चेंडू धावफलकावरती आलेत. 7 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि अजूनही 1 चेंडू येणं धावफलकावरती बाकी. व्हाईट चेंडू मैदानावरती आला. 8 धावांशी आपण एका धाव्याला या ठिकाणी नोट करतोय. धावफलकावरती आल्यात त्या म्हणजेच 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे. 24 चेंडू आणि 54 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं राहावं लागेल गावदी वाशीतला. बापदेव खंडाळ संघाने चांगलं आव्हान ठेवलंय. अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू ट्रॅव्हल करतोय. फील्ड करताना फंबल झाला. क्षेत्ररक्षक. धावफलकावरती धाव मिळेल ती म्हणजेच केवळ 1 मात्र धाव. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती पूर्णत्वास येतोय. 9 धावा धावफलकावरती आल्या. 2 विकेटचं नुकसान आतापर्यंत भोगावं लागलंय. एक फलंदाज आपण पाहिला होता पंकज, तो 4 धावांवरती माघारी परतला. त्यानंतर आला धीरज. गोल्डन डक वरती तो बाद झालाय आणि आतापर्यंत पहिलं षटक मैदानावरती पूर्ण झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावा पाहायला मिळाल्या त्या म्हणजेच 9 धावा. 9 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. अजून येणारे 18 चेंडू धावफलकावरती येतील आणि येणाऱ्या 18 चेंडूंवरती रिक्वायरमेंट किती धावांची आहे हे देखील मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. येणाऱ्या 18 चेंडूंवरती जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. 45 रन बनाने पड़ेंगे आने वाली 18 गेंदों के ऊपर. अगर इस मैच को आपको जीतना होगा मैदानावरती आपण पाहतोय. चला मैदानावरती फील्ड सजवा. आपण उन्हाचं तापमान जर पाहिलं तर आज 32 ते 33 डिग्री सेल्सिअस मध्ये आपण वळतोय. त्यानंतर आपण पाहणार आहोत की मे एंड पर्यंत ते तापमान जाऊन 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचतं आणि पूर्णतः आपण पाहिलं सूर्याची अतिनील किरणे
ज्यावेळेस पृथ्वीच्या भूभागावरती येतात त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आपली स्किन आहे त्यावरती इफेक्ट करणारे ती सूर्याची अतिनील किरण आणि त्यामागचं कारण आहे वाढणारं ग्लोबल वॉर्मिंग. आणि यामुळे देखील आपण पाहिलं पृथ्वीवरचं वाढतं तापमान आपल्याला या ठिकाणी जरूर विचार करावा लागेल. आपण कुठेतरी चुका करतोय आणि त्या चुकांचा नुकसान आपल्या येणाऱ्या पुढील पिढीला भोगावा लागेल. जो ओझोनचा थर आहे तो कमी व्हायला लागलाय. आपल्याला झाडे लावावे लागतील, झाडे जगवावी लागतील. किंबहुना आपण पाहिलंय या ठिकाणी प्रदूषण ते टाळावं लागेल. येणाऱ्या 18 चेंडूंवरती जिंकण्यासाठी गरज आहे, आवश्यकता आहे ती म्हणजेच 25 धावांची. 18 चेंडू 25 धाव धावफलकावरती कराव्या लागतील. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी दुसरं सुरू केलं जात आहे. रुपेश मैदानावरती आला. षटक क्रमांक दुसरं हे त्याच्या माध्यमातून आपण सुरू करतोय. आजच्या दिवसामध्ये डीजे मास्टर रुपेशला ऐकला अखिश बिर्जे यांचा डीजे आणि त्यानंतर स्कोरर मित्र देखील आपल्याला पाहायला मिळाले होते. जरूर आपण पाहतोय चांगला चेंडू मैदानावरती आला. अगदी ज्या पद्धतीने कमबॅकिंग चेंडू आपण पाहतोय धावफलकावरती आलेला हा चेंडू डॉट आहे, निर्धाव आहे. फलंदाजाला ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. किंबहुना इम्प्रुव्हमेंट इज द बेस्ट की ऑफ द सक्सेस अशा पद्धतीने फलंदाजीतील त्याला क्षमता आणि त्याचा क्लास मैदानावरती दाखवावा लागेल. या षटकामधील पुढील चेंडू आपण पाहतोय हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न होता. कही निगावर कही पे निशाण अशा पद्धतीने आपण पाहिलं. चेंडूला पूर्णतः मिस केला. धावफलकावरती येतो निर्धाव, बॅक टू बॅक दुसरा निर्धाव आपण पाहतोय. धावफलकावरती येणाऱ्या धावा देखील आपण पाहिल्या तर आतापर्यंत 10 धावांपर्यंत मजल मारतोय. ज्या ठिकाणी 54 धावांचं मोठं आव्हान तुम्हाला चेस करावं लागेल. या पूर्णतः मॅच मध्ये पाहिलं होतं बापदेव खंडाळ संघाचे फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. त्यामध्ये आपण नितेशला पाहिलं होतं, ज्यामध्ये आपण योगेशला पाहिलं होतं. या ठिकाणी गावदेवी आशिष संघाला कमबॅक करावा लागेल. चांगला चेंडू मैदानावरती आपण पाहिला. ब्लॉकर लाईनचा चेंडू या ठिकाणी खेळला गेला. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लागला. फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय तोपर्यंत स्ट्राईक रोटेट केली गेल्या. धावफलकावरती 1 और 11 रन हम देख रहे हैं. आता पण धावफलकावरती 11 धावा आल्यात. अजून या षटकामधील उर्वरित 2 चेंडू येणं बाकी असतील. पूर्णतः सामन्यामधील रोमांच आपण पाहतोय. बापदेव खंडाळ संघाने चांगली फलंदाजी केली, त्यानंतर तितकीच चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. तो म्हणजेच गोलंदाज जो मैदानावरती आलाय जीतू. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू फुल टॉस होता, त्यावरती केलं आक्रमण. एलिव्हेशनची कमी आणि फलंदाज बाद होतोय काउ कॉर्नरला. बॅक टू तिप्पावाल्यान कमांड इज आहे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आजचा वार जर आपण पाहिला तर शनिवार आहे आणि जरूर बजरंगबलीचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्याच पाठीशी असेल. आणि आपण पाहिलं हे गीत डीजे मास्टर रुपेशने वाजवलंय. धन्यवाद. धावफलकावरती केवळ 1 धाव मिळणार आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आणि त्यानंतर आपण क्षेत्ररक्षण पाहिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं गेलं. धावफलकावरती येणारा धावा निश्चय आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी पूर्ण केलं गेलंय. सांगलीच्या दिशेने वाटचाल करणारं षटक आपण पाहतोय. 2 षटक पूर्ण. धावफलकावरती धावा आल्यात त्या म्हणजेच 12 धावा. 54 धावांचं मोठं आव्हान तुम्हाला चेस करावं लागेल. सन्मान्य सुहाजी वेळे आपल्याला विनंती करतोय की आपण स्टेजवरती यायचा आणि त्या ठिकाणी स्थानापन्न देखील व्हायचा आहे. सन्मान्य सुहाजी वेळे. बारा चेंडूंवरती 42 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. गावदेव आशिष संघाला बापदेव खंडाळ संघाने या ठिकाणी चांगला प्रयत्न केला. किंबहुना सर्वोत्कृष्ट खेळ या ठिकाणी पूर्णतः
त्यांचा परफॉर्मन्स आपण पाहिला. टोटल टीम परफॉर्मन्स ज्याला आपण पाहतो तो पाहायला मिळाला. अगदी फुल पॅकेज परफॉर्मन्स घेऊन मैदानावरती आलेत. सन्मान्य सुभाषजी बेसर या ठिकाणी आहेत. कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट मैदानावरती आपण पाहिला तर विकेटचा पतंग, विकेटचा सिलसिला जारी आहे. कम ऑन डीजे, इट्स अ विकेट. आपण पाहतो या ठिकाणी सन्मान्य सुभाषजी वेळे सर आहेत, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. गावठी चषक 2022 मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचा आपण सन्मान करतोय. रुपेश मैदानावरती आहे. रुपेश वर्तक या ठिकाणी गोलंदाजी करतोय. धाबलकावरती कॉट बिहाइंड पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, तो म्हणजेच किशोर. लॉफ्टेड फटका येतोय. डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. इट्स अ बिग 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 सिक्स. कम ऑन डीजे. रुपेशवरती केलं आक्रमण. या आक्रमणाची नितांत गरज आहे. चेंडूला फील्ड केलं जाते. सन्मान्य शिवाजी वेसर आपलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आहे. धावफलकावरती येणारा धाबा देखील आपण पाहिल्यात. तर आतापर्यंत येणाऱ्या धावांशी आपण पाहतो. धावफलकावरती धावा लागल्यात 19 धावा, ज्या ठिकाणी 54 धावांचं आव्हान आहे. धावफलकावरती येणारा प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आहे, कारण या मॅच मध्ये आपण पाहतोय एक लक्षवेधी स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न गावठी गोंधळपाडा चषक 2022 मध्ये झाला. ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये अव्वल खेळ केला सारा 11 अलिबाग संघानं आणि टॉप 4 मध्ये आपली जागा देखील त्या ठिकाणी त्यांनी पक्की केली आहे. चांगला फटका मैदानावरती आला. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. मल्हार चित्रपटामधील गीत या ठिकाणी वाजवलं. काय सुरेख गीत आपण ऐकवतोय. आजचा दिवस पूर्णतः डीजे मास्टरने ठरवलंय की मनोरंजन करायचंय. डीजे रुपेश अखिश बिर्जे यांचा डीजे. धन्यवाद. धावफलकावरती येतोय 6 धावांसाठी षटकार. आपण पाहतो धावफलकावरती आलेला हा चेंडू जरूर सहा चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. येणारे 6 चेंडूवरती आपण पाहणार आहोत 29 धावा धावफलकावरती पूर्ण केल्या जातील का, किंबहुना या धावफलकावरती येणाऱ्या धावांवरती अंकुश लावण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. बापदेव खंडाळच्या मार्फत आपण 3 गोलंदाज आतापर्यंत पाहिले. प्रत्येक षटकामध्ये त्याने चांगली गोलंदाजी आतापर्यंत करून दाखवली आणि एक इकॉनॉमिकल आपण जर ग्रोथ पाहिली तर या ठिकाणी पूर्ण थांबली ती म्हणजेच गावठी भाषेत संघाची. आतापर्यंत येणारे चेंडू आपण पाहणार आहोत. 6 चेंडू धावफलकावरती येतील. जिंकण्यासाठी 29 धावांचं शिवधनुष्य पेलावं लागेल. किंबहुना या पूर्ण सामन्यामध्ये आपण पाहिलं तर डॉमिनेट करण्याचा प्रयत्न होतोय. 6 चेंडू धावफलकावरती येतील आणि 29 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल, किंबहुना या धावा होणार नाही यात स्वप्न अधुरं राहील का, की स्वप्न पूर्ती मैदानावरती केली जाईल.
षटक क्रमांक 4 आणि अंतिम मैदानावरती येतोय. गोलंदाजच्या मोर्चावरती आलाय गोलंदाज तो म्हणजे सागर. सागर वेळेला आपण पाहतो षटक क्रमांक 14 माध्यमातून. चांगला चेंडू मैदानावरती आला. या ठिकाणी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो. एक धाव मैदानावरती पूर्ण केली जाते. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानावरती केला गेला. येणाऱ्या 5 चेंडूंवरती 27 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं 2 धावा आल्या. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 5 चेंडूवरती 5 बेक स्ट्रोक मैदानावरती मारावे लागतील. चांगला चेंडू मैदानावरती येतोय. येणारे 4 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. बापदेव खंडाळा संघाचा गोलंदाज आपण सागर वेळेला पाहतोय. फलंदाजीमध्ये काही विशेष करता आलं नव्हतं, मात्र या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्या आत्मसमर्पणाची भूमिका या ठिकाणी दाखवतोय. एक चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय काउक कॉर्नर. सीमा रेषा पार. इट्स अ बिग 6 षटकार. तीन चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. आवश्यकता आहे, रिक्वायरमेंट आहे. आणखीन एक बहारदार असरदार फटका जातोय डीप स्क्वेअर लेग. बाउंड लाईनच्या वरून टाटा बाय बाय केलाय. ट्रिमांड स्ट्रोक 6 धावांसाठी U6. येणारे 2 चेंडू आणि समीकरण आपण पाहतोय. जे इक्वेशन मैदानावरती आलं होतं. येणार 6 चेंडूंवरती 29 हव्या होत्या, पण त्या क्षणी आपण पाहिलं की दिल्ली बहुत दूर आहे मेरे दोस्त. 2 चेंडू येणार आहेत. धावफलकावरती गरज आहे ती म्हणजे 15 धावांची. आने वाली 2 गेंदों के ऊपर 15 रन बनाने पड़ेंगे. चांगला अटेम्प्ट आपण पाहिला होता. कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न शॉर्ट कव्हर आपल्याला दायऱ्यामध्ये पाहायला मिळाला होता. आता मात्र येणारा एकमेव चेंडू 14 धावांची गरज आहे. समीकरण पूर्णतः आपण पाहतोय जे म्हणजे वळतंय बापदेव खंडाळा संघाच्या बाजूने आणि विजयाची आशा या ठिकाणी पुसून टाकली आहे. कारण पूर्णतः आपण या सामन्यामध्ये डॉमिनेशन पाहायला मिळालं. बापदेव खंडाळा संघाकडून प्रतिस्पर्धी संघावरती हल्लाबोल केला गेला. एक चेंडू. या चेंडूवरती आपण पाहतोय विकेटचा पतंग होणार का नाही. कॅच ड्रॉप झाली आणि या इनिंग मध्ये पूर्णतः खेळ ज्याने चांगल्या पद्धतीने केला. धावा मैदानावरती आल्या नाहीत. पराभव पत्करावा लागला आणि मॅच मध्ये जिंकतोय तो म्हणजे या ठिकाणी आपण संघ पाहतोय बापदेव खंडाळा. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक फॉर दे गावठी भाषेत. कमॉन डीजे. मॅन ऑफ द मॅचचा अगदा ठरतोय. या पूर्णतः सामन्यामध्ये त्याने जबरदस्त फलातून अशी खेळी केली होती. आपण पाहतोय पूर्णतः मॅच कडे. त्यामध्ये नितेश आणि योगेशची चांगली फलंदाजी केली होती. त्यामध्ये आपण जरूर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. तो म्हणजेच 13 चेंडूंवरती